तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटात फूट पडेल असं देखील संजय शिरसाटांनी दावा केला। कुणाला धक्का बसेल हे उद्याच कळेल असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलंय। संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि निर्णायक सुद्धा आहे। काय वाटतं, कोण जिंकेल आणि कुणाला पराभव स्वीकारावा लागेल? बघा, उद्याची निवडणूक इंटरेस्टिंग तर आहेच आहे। 12वा उमेदवार दिल्यामुळं थोडासा या मॅचमध्ये रंगत आली, परंतु मॅच फिक्सिंग कोण करतंय त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल। भाजपचे पूर्णपणे निवडून येत आहेत, शिवसेनेचे येत आहेत आणि राष्ट्रवादीचे येत आहेत। मग ही फूट कुणात होणार? फूट होणार आहे ती काँग्रेस, शरद पवारची राष्ट्रवादी आणि शिवसेना यापैकी कुणाला तरी आपसामध्ये मतं फोडून एक पाडून एक विजयी करावा लागेल। हे साधं असं गणित आहे आणि मला वाटतं यामध्ये कुणाला धक्का पोचेल हे तुम्हाला उद्या, आज न बोलता उद्या बोललेलं बरं राहील। त्याचे सगळे गणित तुम्हाला उद्या कळेल। आता ज्याने मतं फोडली असेल तो तुम्हाला सांगणार नाही, जो फुटला तो तुम्हाला बोलणार नाही। मग याचा रिझल्ट कसा लागेल? रिझल्ट आता उद्या जेव्हा मतदान होईल त्याच टायमाला कळेल। परंतु निश्चित आहे 12वा जो खेळाडू आहे मिलिंद नार्वेकर, याला तुम्ही कमजोर समजू नका। तो कमजोर नाही आहे, त्याला आयुष्यामध्ये त्या विधान परिषदेची पायरी चढायची, त्यासाठी तो वाटेल तो प्रयत्न करेल याची जाणीव सर्वच पक्षाच्या लोकांना आहे आणि खास करून आघाडीच्या लोकांना सुद्धा त्याची माहिती आहे। पण धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।